प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये तुम्हाला असं बघायला मिळणार आहे की अर्जुनला 2 क्लू सापडलेत. एक म्हणजे असं डायमंडचा अर्धवट दागिना सापडला त्याला गोल गोल गुंडीसारखा, आणि दुसरं म्हणजे ते प्रीती बुटीकचं कार्ड. आणि आता अर्जुनने ते प्रीती बुटीक गाठलंय असं आता उद्याच्या भागात आपल्याला दिसणार आहे. आणि त्या प्रीती बुटीकची मालकीन ही अर्जुन सुभेदारांना सहकार्य करते की नाही हे जरा मला गौडबंगालच दिसतंय. पुढे पुढे बघूयात काय घडतंय. तर सुरुवात अशी झाली आहे, सायलीबाई मधुभाऊंच्या बायकोंचा फोटो हातात घेऊन रडत असते. ती म्हणत असते, निराधार लोकांचा आधार होतात तुम्ही, आणि तुम्हाला निराधार मुलांना इथे हसत खेळत जगवायचं होतं. आज मला तुमच्या आशीर्वादाची फार गरज आहे असं म्हणून ती खूप इमोशनल झालेली असते. ती रडत असते आणि तो फोटो तिने हातात घेतलेला असतो. तर आता अर्जुनचं लक्ष जातं सायलीकडे. तो विचार करतो, मला मिसेस सायलींचा त्रास कमी करायचा आहे. त्यांना किती त्रास होतोय. काहीही झालं तरी मला मिसेस सायलींचं हे घर त्यांना परत द्यायचंच आहे. अर्जुन सायलीकडे बघून इमोशनल होत असतो. पण आता चैतन्य शोधाशोध करताना अर्जुनला म्हणतो, अरे अर्जुन, अरे इथे तुम्ही चेक करा, मी काय करतो, मी जरा बाहेर गार्डनमध्ये जाऊन चेक करतो. अर्जुन सायलीकडे सारखा बघत असतो. चैतन्य त्याला बोलायला जातो, पण त्याची तंद्री सायलीकडे असते हे चैतन्याच्या लक्षात येतं. आज ना प्रेक्षकांनो, त्यांनी नुसता शोधाशोध करण्याचा थरार दाखवलाय, छान दाखवलाय त्यांनी, पण ते शोधाशोध कार्य जे आहे ना तेच दाखवल्यामुळे आजचा एपिसोड जरा लहान झालाय आपला. तर चैतन्याच्या लक्षात येतं अर्जुनची तंद्री सायलीकडे लागली आहे. आता चैतन्य अर्जुनला असं करतो. मग अर्जुनला म्हणतो, ए अर्जुन, अरे बाबा आता प्रेमासाठी तू काम विसरणार आहेस का. मग आता अर्जुन म्हणतो, चैतन्य काही बोलू नकोस, सायलीला ऐकू जाईल ना, त्यांची अवस्था बघ ना कशी झाली आहे. चैतन्य म्हणतो, अरे बाबा त्यांची अवस्था सुधरावी म्हणूनच आपण हे सगळं खटाटोप करतोय ना. अरे तू एक काम कर, आता इमोशनल होऊ नको, आपल्याला हा वेळ सत्कारणी लावायचा आहे. मी बाहेर गार्डनमध्ये शोधतो, तू पुढची शोधाशोध इथे सुरू कर. आता अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, करतो मी इथे शोधाशोध. आता चैतन्य गेलाय बाहेर गार्डनमध्ये शोधायला, आणि आता सायली त्या फोटोकडे सारखी बघत असते. हा फोटो त्यांनी जवळजवळ कितीतरी वेळेला दाखवलाय बाबा. आता अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवतो सायलीच्या आणि म्हणतो, सायली, मला तुमच्या मनाची अवस्था कळते, पण आपण आता आपल्या कामावर फोकस करायला हवा की नाही. म्हणजे हे घर जितकं तुम्हाला माहिती आहे ना तितकं कोणालाच माहिती नाही आहे. मिसेस सायली, तुम्ही एक काम करता का, तुम्ही मधुभाऊंच्या रूमपासून सुरुवात करा. आणि मधुभाऊ आणि विलासचं भांडण त्याच खोलीमधनं सुरू झालं होतं. तुम्हाला त्या ठिकाणी काही अनोळखी किंवा काही विचित्र असं दिसलं ना तर पटकन मला आवाज द्या हं. आता सायली त्याला म्हणते, ठीक आहे. पण आता सायली अगदी पावलापावलावर इमोशनल होताना त्यांनी दाखवली आहे, पण फाईन, तिने आज तिचं काम चोख केलं आहे. तर सायली आता मधुभाऊंच्या खोलीत गेलेली दिसतीये. सायली इकडे तिकडे सगळीकडे बघत असते. आता त्या वस्तूंचा स्पर्श सायलीला खूप छान वाटत असतो आणि ती पुन्हा एकदा इमोशनल झालेली आपल्याला दिसतीये. पण आता सायलीने जवळपास बरीच शोधाशोध करायला सुरुवात केली आहे. मधुभाऊंचं कपाट हे ते सगळं ती उघडून बघते. इकडे अर्जुन हॉलमध्ये असतो. हॉलमधल्या बऱ्याच वस्तूसुद्धा तो पडताळतो. आणि आता सायलीला तिथे कपाटाच्या खाली कसलं तरी कचरं किंवा कॅरी बॅग म्हणा असं काहीतरी दिसतं. तर आता सायली ते वाकून बघत असते आणि इकडे अर्जुन स्वयंपाकघरात बघत असतो. काही नवीन काही वेगळं दिसतं का. आता सायलीला कळे ना ते जे खाली पडलंय ते कसं काढावं. सायली खूप प्रयत्न करते काढायचा, पण तिला काही ते जमत नाही. पण आता शेवटी खूप प्रयत्नानंतर तिने ते काढलंय. पण ते काहीतरी बिस्किटचं रॅपर असतं असं काहीतरी दिसलं बाई मला. पण आता ती ते फेकून देते. ते म्हणजे आपण बिस्किट खाल्ल्यावर ते आतमधलं चमकीचं राहतं ना ते होतं. तिला असं वाटतं ते काही युजफुल नाहीये म्हणून तिने फेकून दिलंय. आता सायलीला कळे ना कुठे शोधावं काय करावं. आता इकडे अर्जुन तिला सारखा मध्ये मध्ये विचारत असतो, मिसेस सायली, काही सापडलंय का हो तुम्हाला. आता म्हणजे हे शोधाशोध चालू असतानाच ती विचारत असतात एकमेकांना. सायली म्हणते, शोधते मी. पण आता सायली विचार करते, सायली ही वेळ ढासळून जाण्याची नाहीये, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चैतन्य आता गार्डनमधून आणि त्या बाहेरच्या अंगणातनं बाहेरून आत आलाय आणि चैतन्य अर्जुनला विचारतोय, अर्जुन काही सापडलं का रे. आता अर्जुन म्हणतो, नाही ना रे. चैतन्य म्हणतो, मी पण मागे गेलो सगळीकडे बघितलं पण काही सापडत नाहीये रे अर्जुन. चैतन्य आता त्याला विचारतो, आपल्याला मिळालेला एक्स्ट्राचा दिवस वाया जाणार आहे का रे. आता अर्जुन म्हणतो, काही कळत नाहीये रे चैतन्य, मलाही काही सापडेना आणि मिसेस सायलीना सुद्धा काही सापडेना.
चैतन्य थांब, एक काम करू आपण, ज्या जागी मर्डर झाला ना ती जागा आपण पुन्हा एकदा शोधूयात. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, मला तर सगळी आशा संपण्यासारखी वाटते. म्हणजे खूप मोठं आपण चुकी केली आहे असं वाटतं रे. आता अर्जुन म्हणतो, नाही रे नाही चैतन्य, असं निगेटिव्ह विचार नको करू. आपल्याला काही ना काही नक्की सापडेल बघ, तू शोधत तर राहा ना, कशाला असा विचार करतोयस. आता अर्जुन तसं बोलून तिथून निघून जातो आणि आता तो हॉलमध्ये का त्या बेडरूममध्ये कुठेतरी आलाय आणि विचार करतोय, काहीतरी मिस करतोय मी. आणि आता अर्जुनने काहीतरी कॅल्क्युलेशन केलंय तिथे, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. आणि आता त्याला तो दिवाण आहे ना तिथला तो सरकवायचा असतो आणि त्या दिवाणच्या खाली काही मिळतं का ते बघायचं असतं. आणि आता त्यांनी तो मोठाच्या मोठा दिवाण असा सरकवलाय आणि त्याला सरकवल्या काहीतरी सापडलंय तिथे. आता आधी नाही दाखवलं त्यांनी, बराच वेळ तो तिथे इकडे तिकडे खाली बघतो. मग पुढे एक बाज दिसते त्याला, ती वायरची बाज, आणि तो त्या बाजेच्या खाली असा लाईट मारतो तर त्याला एक तुकडा दिसतोय तिथे, डायमंडचे बटन्स लावलेले आहेत त्याला आणि असं बारीक दागिन्यासारखाच तुकडा आहे. आता तो सोन्याचा आहे असं सायली आणि चैतन्याचं म्हणणं असतं. आता अर्जुनने तो तुकडा पाहिलाय आणि पाहिल्या आवाज दिलाय, चैतन्य, ए चैतन्य. चैतन्य पळत येतो आता आणि म्हणतो, काय झालं रे. अर्जुन म्हणतो, लवकर ये इकडे, हे बघ, हे साईडला ये. अरे हे बघ, हे काय आहे, काहीतरी शाईन करतंय बघ तिथे, म्हणजे चमकतंय असं म्हणायचंय त्याला. आता चैतन्य खाली वाकून बघतो आणि म्हणतो, हो रे खरंच की. आता ते ना असं भिंतीच्या फटीमध्ये अडकलेलं असतं बरं का प्रेक्षकांनो. आता चैतन्य म्हणतो, अरे हो खरंच काहीतरी चमकतंय रे अर्जुन. आता हे दोघे मिळून ते बोटाने काढायचा प्रयत्न करतात पण ते काही निघेना. शेवटी अर्जुन सायलीला आवाज देतो आणि म्हणतो, मिसेस सायली. सायली म्हणते, काय झालं. आता अर्जुन तिला म्हणतो, तुमच्याकडे एखादी डोक्याची पिन आहे का, हेअर पिन, द्या बरं मला. आता या सायलीने पटकन डोक्याची पिन काढून त्या अर्जुनला दिली आहे आणि आता अर्जुनने त्या पिनेच्या आधारे ते आल्हाद असं त्याचं बटन म्हणा काय काहीतरी वेगळाच दागिना आहे. आता ते फोटोमध्ये दिसेल बघा तुम्हाला. आता ते दागिना त्याने असा हातात घेतलाय आणि म्हणतोय, हे काय आहे. प्रेक्षकांनो, हा दागिना काढतानाच त्यांनी जवळपास 5 मिनिटं घालवले आहेत. तिघच्या तिघं आता त्याला ऑब्झर्व करतायत, निरीक्षण करतायत त्याचं. आणि आता चैतन्य म्हणतोय, काय आहे रे हे अर्जुन. अर्जुन म्हणतो, काही कळत नाहीये रे चैतन्य, कसला तरी तुकडा दिसतोय दागिन्याचा. आता चैतन्य म्हणतो, बघू दे बरं काय येते नेमकं. आता चैतन्य तो तुकडा हातात घेतो, खूपच बारीक तुकडा आहे, असं गोल गोल गुंडीसारखा आहे आणि त्याला असे डायमंड्स लावलेले आहेत. जनरल असतो ना गुंडीला वगैरे तसं आहे. पण आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, मला ना हे शूजचं बटन वगैरे असतं ना, किंवा अरे अर्जुन कोणाच्या तरी कपलींचा असं का काहीतरी म्हटला तो, असा तुकडा वाटतोय हा. आता अर्जुन म्हणतो, नाही नाही, हा लेडीज आयटम दिसतो रे चैतन्य. मिसेस सायली, तुमच्या पर्सला हे काही लावलेलं होतं का हो. नाही म्हणजे हे थोडं जुनं वाटतंय. आता सायली म्हणते, नाही हो, माझ्या पर्सला असं काही नव्हतं. अर्जुन म्हणतोय, हे जरा जुनं दिसतंय. नाही म्हणजे तुम्ही सगळे आश्रमात राहत असताना हे पडलेलंच दिसतंय आणि नंतर पोलीस लोक इथे आले, त्यानंतर तर कोणीच नव्हतं इथे, म्हणजे नक्की तुम्ही आश्रमात सगळे राहत असतानाच हे पडलेलं इथे. आता सायली ते हातात घेऊन निरखून बघते आणि म्हणते, सर अहो, हा तर सोन्याचा तुकडा दिसतोय, हा तर कोणाच्या तरी दागिन्याचा दिसतोय आणि आश्रमामध्ये तर असे सोन्याचे दागिने मिळणं शक्यच नाहीये. सगळेच जण त्या तुकड्याला खूपच निरखून बघतायत. आता चैतन्य म्हणतो, वहिनी, मला असं वाटतं की म्हणजे आठवून बघा ना तुम्ही, किंवा कुसुमताई, तुम्ही कोणी ना कोणी असं घालत असाल ना, कानातलं म्हणा गळ्यातलं म्हणा, त्याचा तुकडा पडलेला असेल तर. सायली म्हणते, नाही हो चैतन्य भाऊजी, अहो आमच्या आश्रमामध्ये खाण्यापिण्याची मारामार असायची, म्हणजे हातातोंडावर सगळ्यांची बोटं असायची आणि त्यातनं हे असे सोन्याच्या वस्तू वगैरे खूपच कमी, फार फार तर कानातलं, नाही तर फार फार तर गळ्यातलं, याशिवाय कोणाकडेच असे दागिने नसायचे. अहो आमच्या आश्रमामध्ये तर हातातोंडाची मारामार असायची, असे सोन्याचे कानातले वगैरे कोण घालणारे, चांदीचे वगैरे घालायचे. पण हा मला कानातल्याचा तुकडा वाटत नाहीये. आणि अर्जुन म्हणतो, हो, हा चेनचा पण तुकडा वाटत नाहीये आणि हा तुकडा नक्कीच कुठल्या तरी महागड्या दागिन्याचा पडलेला आहे. आता सायली म्हणते, आश्रमातल्या कुठल्याच व्यक्तीचा हा तुकडा नाहीये, हे पण तितकंच खरं आहे. आता अर्जुन म्हणतो, चला आता आपल्याला जे सापडलंय ते आपण एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवून देऊयात आणि चला आता तिकडे त्या साईडला जाऊन आपण एकदा पुन्हा बघूयात. आता अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघांनीही जे जे सापडलं ना ते सगळं त्या एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवलं आहे आणि आता पुढच्या
प्रूफकडे वळालेत. अर्जुन म्हणतो, आता आपण ना पुन्हा काही वस्तू सापडतायत का त्याकडे बघूया. मिसेस सायली, तुम्ही स्वयंपाकघरात बघा, मी खाली बघतो. चैतन्य, तू तिकडच्या साईडला जाऊन बघ. आता पुन्हा एकदा यांची शोधाशोध चालूच आहे. म्हणजे सकाळपासून यांचं शोधकार्य चालूच आहे प्रेक्षकांनो, ते संध्याकाळपर्यंत. म्हणजे त्यांचा जो टायमिंग दाखवलाय ना तो. पण मला असं वाटलं की टायमिंग जरा जास्तीच लवकर संपला बाई. आता ही सायली किचनमध्ये येते तेव्हा खूप इमोशनल होते पुन्हा एकदा. तिला सगळं आठवतं की ती कशी लहान मुलांना जेवण करून वाढायची. ते भांडे ती प्रेमाने हातात घेते सगळे. आणि साहजिक आहे, या सगळ्या आठवणी सगळ्यांच्याच असतात. तर सायली आता पुन्हा एकदा इथे इमोशनल झालेली असते ते सगळे भांडे कुंडे आणि किचन बघून. इकडे चैतन्य, अर्जुन दोघं पण शोधाशोध करतायत. आता सायलीला काहीतरी बारीकसं पुन्हा सापडतं. म्हणजे जे जे सापडेल ते सगळं त्या एव्हिडन्स बॉक्समध्ये ते टाकतात. पण आता त्यांनी मध्येच प्रतिमा आत्याचं सीन दाखवलाय. पूर्णाजी म्हणतात, आज प्रतिमा आली आणि मला पूर्वीचेच दिवस आठवले बाई. प्रतिमा, तुला आठवतं का ग, लग्नानंतर तू घरी यायची ना तेव्हा सुद्धा आपण असंच सगळेजण कॉफी पीत बसायचो बघ. आता ही प्रिया बघा कशी रिस्पॉन्स देते स्माइल करून. मग आता कल्पनाताई म्हणतात, हो ना, किती चिडवायचो प्रतिमाला, आठवतं का तुम्हाला. नाही म्हणजे प्रतिमा सतत माहेरी असायची तर आपण तिला चिडवत होतो की रविराज भाऊजी हिला त्रास देता वाटतं. आता प्रतिमा आत्या यांचं बोलणं आधी इतकं सिरियसली ऐकताय ना. आता अश्विन म्हणतो, रविराज काका आणि प्रतिमा आत्याला त्रास देणार शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे हे. अश्विन लागतो हसायला. आता या पूर्णाजी प्रतिमाकडे अगदी मन भरून बघतात आणि म्हणतात, प्रतिमा, लग्नानंतर ना मी तुला ना कायम एक प्रश्न विचारायचे बघ, तू घरी आल्यावर. आज पुन्हा तो प्रश्न विचारू का ग. आता प्रतिमा त्या नुसतं म्हणतात. मग आता पूर्णाजी म्हणतात, ए प्रतिमा, त्या घरामध्ये तुला कसला त्रास नाहीये ना. मग आता या प्रतिमा त्या सुरेख उत्तर देतात की नाही, मला काहीच त्रास नाहीये, रविराज आहेत ना. आता प्रतिमा आत्याला असं बोलताना बघून पूर्णाजींना खूप भारी वाटतं. आणि आता पूर्णाजी म्हणतात, हो प्रतिमा, त्यावेळेला ना तू हेच उत्तर द्यायचीस ग. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, या प्रतिमा आत्याला प्रियाचा कमी पण रविराजांचा जास्ती आधार वाटतो. यांनी प्रियाचं नावगाव पण नाही काढलेलं आहे आज. आता ही अस्मिता म्हणते, अरे वा, रविराज काका तेव्हाही रोमॅन्टिक होता आणि आताही तेवढाच रोमॅन्टिक आहे नाही प्रतिमा आत्या. नाही म्हणजे तेव्हापेक्षा तो आता प्रतिमात्यावर जास्तीच प्रेम करतो ना. आता हा अश्विन म्हणतो, अरे म्हणजे काय, हा काय प्रश्न आहे. अगं, प्रतिमात्याची वाट किती वर्षापासून बघतोय रविराज काका. असं बोलल्यानंतर प्रतिमा एकदम बघतच राहते अश्विनकडे. लगेच ही प्रिया म्हणते, मी पण खूप प्रेम करते माझ्या आईवर, म्हणून तर तिला माझा पण आधार वाटतो. हो नाही, पण आता प्रतिमा त्या नेहमीप्रमाणे हिला भाव देत नाही आणि म्हणतात, सायलीला उशीर होणार आहे का. मग आता कल्पना ते म्हणतात, हो अगं, उशीर तर होईल असं वाटतंय खरं, कारण त्यांना 3 वाजणारे तिथे आश्रमातच. तिथे काय झालं असेल कोणास ठाऊक. आता या पूर्णाजी म्हणतात, बाई, देव त्यांच्या कामात कुठलंही विघ्न येऊ देणार नाही याची खात्री असावी ग. नाही म्हणजे देव त्यांच्या पाठीशी असो असं म्हणायचंय ग मला कल्पना. आता या प्रतिमात्या म्हणतात की मी वर जाऊ का. मग पूर्णाजी म्हणतात, अगं जा ना, घर तुझंच आहे बेटा, आणि तू त्यांची खोली पाहिली नाही आहेस ना सायली अर्जुनची. जा वर जाऊन ती खोली बघून ये. आता या प्रियाला ना कंटाळा आलाय. ती विचार करते की या दोघींना समजून घेण्यासाठी काय पुरस्कार द्यायचा आहे का आता. आणि मग त्या प्रतिमा त्याला म्हणते, आई चल ना, मी पण येते तुझ्यासोबत. अगं, तुला उगाच तू पाय बी निसटली काही झालं तर मी नको का तिथे काळजी घ्यायला तुझी. आता या प्रतिमात्या तिला म्हणत असतात, नको नको राहू दे, माझी मी जाईल वरती. पण आता लगेच अस्मितामध्ये तोंड मारते आणि म्हणते, अगं प्रतिमात्या, किती काळजी घेते तन्वी मनापासून तुझी, घेऊ दे ना तिला काळजी, नेऊ दे तिला सोबत. आता प्रिया म्हणते, चल आई, मी घेऊन जाते तुला वरती, चल. आता ही मुद्दाम अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये त्या प्रतिमा आत्याला घेऊन गेली आहे. पण आता मला नाही वाटत प्रेक्षकांनो हिची डाळ नेहमीप्रमाणे शिजतच राहील म्हणून, कारण कधी ना कधी काही ना काही अडचणी येतातच. तशा प्रियाच्या बाबतीत नक्की येणार आहे. तर आता पुन्हा एकदा त्यांनी शोधाशोध मोहीम दाखवलेली आहे. इकडे ही सायली स्वयंपाकघरामध्ये बघत असते आणि माळ्यावर तिला काहीतरी रिकामी प्लास्टिकची बाटली सापडते आणि ती बाटली देखील तिने एव्हिडन्स बॉक्समध्ये टाकून दिली. म्हणजे काहीही जे यांना सापडलं ते आपलं ते त्या एव्हिडन्स बॉक्समध्ये टाकतात. म्हणजे अनोळखी अशी वस्तू जी यांच्या परिचयाची नाहीये किंवा सायलीला माहिती आहे ना सगळं आश्रमातलं,
ते आणि त्यातलं आता ही सायली तिकडे जात असते पुन्हा एकदा स्वयंपाकघरात, तर तिला फरशीच्या म्हणजे फटीमध्ये असं काहीतरी तार बाहेर आलेला दिसतो. आता ती काढायचा प्रयत्न करते ते, पण तिच्याकडनं निघत नाही कारण ती फट खूपच बारीक असते. मग ती अर्जुनला आवाज देते आणि म्हणते, अर्जुन सर, ओ अर्जुन सर, हे बघा बरं, हे काहीतरी दिसतंय इथे. अर्जुन आता लगबगीने धावत येतो आणि म्हणतो, काय आहे हे, बघू बरं मला. आता सायली तिथे खाली बसलेली असते ना, ती पटकन बाजूला सरकते. मग आता चैतन्य आणि अर्जुन दोघे सुद्धा बघायला लागतात की हा काय प्रकार आहे, नेमकं काय आहे इथे. आता एक बारीक तार असतो आणि सायलीला लक्षात येतं की त्या तारेच्या खाली काहीतरी आहे. मग अर्जुन खूप वेळ ते काढायचा प्रयत्न करतो असं दाखवलं त्यांनी. चैतन्याच्या मोबाईलच्या बॅटरीचा उजेड घेतो आणि ते कारकूर कारकूर करून आल्ला त्याच्या बोटांनी ते काढायचा प्रयत्न करतो, पण तरी ते काही निघेना. शेवटी त्याने ती सायलीची पिन असते ना, त्या पिनेला काहीतरी गुंडाळलंय आणि त्या पिनेच्या साह्याने आल्ला ते काढलंय त्या फरशीच्या फटीतून. आणि ते काढल्या काढल्या त्यांना लक्षात येतंय की हे कसलं तरी कपड्याच्या दुकानाचं म्हणजे ॲड्रेस आहे. काय म्हणता येईल त्याला, पत्ते असतात त्याच्यावर, काय म्हणतात, हां, व्हिजिटिंग कार्ड ते असतं ते. आणि अर्जुनने किती वेळ ते कार्ड मागून पुढून पाहिलंय. चैतन्य त्याच्याकडे बघून तोंड वेडं वाकडं करतो. तो म्हणतो, हे काय आहे, व्हिजिटिंग कार्ड. आता अर्जुन खूप वेळ बघतो ते आणि मग नंतर वाचतो आणि म्हणतो, प्रीतीज बुटीक. मिसेस सायली, तुम्ही हे नाव कधी ऐकले का. आता सायली म्हणते, नाही नाही, आम्ही नाही कधी याचं नाव ऐकलं बाई. आणि बघून असं लक्षात येतंय की हे कार्ड जरा जास्ती महाग आहे, म्हणजे जरा फॅशनेबल कपड्यांचं दुकान दिसतंय हे. आम्ही असले महागडे कपडे कधीच घेत नव्हतो. आम्ही तर फार फार तर कुसुमताईंकडनं शिवून घ्यायचो कपडे. हां, प्रिया वापरायची असे कपडे कधी कधी, पण ती कधी विकत नाही घ्यायची स्वतः, पण मैत्रिणींचे वगैरे कपडे घालायची. इथे आमच्या आश्रमामध्ये इतके महागडे कपडे बाकी कोणीच घालत नव्हतं. तर आता अर्जुन म्हणतो, हे कुठलं तरी बुटीकचं कार्ड दिसतंय, म्हणजे डिझायनर आउटफिट वगैरे मिळतात ना, तसं काहीतरी. म्हणजे या फटीत हे अडकलंय कार्ड, त्यामुळे आपल्याला कोणाला दिसलं नाही हे कधी. तर आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, आश्रमातलं कोणीच इतके महागडे कपडे नाही रे वापरणार. अर्जुन म्हणतो, हे कार्ड इथे फटीत अडकलं होतं, म्हणजे 1-1.5 वर्ष जुनं दिसतंय. नंतर कोणी आलं गेलं नाही ना आश्रमामध्ये, म्हणून त्याची अशी अवस्था झालेली दिसतीये. असो, तर आता पुढे चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, आश्रमात नाही वापरत कोणी महागाचे कपडे, पण साक्षी तर वापरते ना महागाचे कपडे. साक्षी असे डिझायनर आउटफिट्स घालत होती, म्हणजे असे डिझायनिंगचे कपडे परिधान करायची ती. साक्षी इथे असल्याचेच पुरावे शोधतोय ना आपण. कशावरून हे कार्ड साक्षीचंच नसेल. तर आता मात्र सायलीला पण चमकतीये ट्यूबलाईट आणि अर्जुनला पण. अर्जुन म्हणतो, चैतन्य, अरे साक्षी असे कपडे घालायची, तू कधी नोटीस केलं का. नाही म्हणजे तू साक्षीच्या तोंडून या बुटीकचं नाव वगैरे कधी ऐकलंय का. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, ती एवढी शॉपिंग करत होती ना नेहमी, कशाची नावं लक्षात ठेवू रे. थांब, मी बघतो, जरा विचार करतो. पण काय आहे ना, मी अशा 56 बुटीकमध्ये तिला नेहमी ड्रॉप करायचो. आता बघू दे बरं मला ते कार्ड. आता चैतन्याने ते कार्ड हातात घेतलंय आणि मग ते ॲड्रेस बघतो तो त्याच्यावरचा आणि तो म्हणतो, अरे हे कार्ड तर पनवेलचं आहे. अर्जुन म्हणतो, आपण एक काम करूया, आपण त्या बुटीकमध्ये जाऊया आणि त्यांना विचारूया की साक्षी शिखरे हे या बुटीकमध्ये यायच्या का, आणि तिथे जाऊन आपण चौकशी करूयात. किंवा साक्षीने 1.5 वर्षापूर्वी इथे शॉपिंग केली आहे का, आपण तिथे जाऊन विचारपूस करू शकतो. मग आता चैतन्य म्हणतो, खरंच हे तर अगदी परफेक्ट होईल. मग सायली म्हणते, सर, आपण जर हे शोधून काढलं तर साक्षीचा आणि विलास खूनचा संबंध आहे हे लक्षात, म्हणजे साक्षीचा आणि विलास काकांच्या खुनाशी संबंध आहे हे आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करता येईल का. आता अर्जुन म्हणतो, नाही, अगदी थेट सिद्ध नाही करता येणार, पण साक्षी खुनाच्या रात्री इथे होती हे आपल्याला सिद्ध नक्कीच करता येईल. मग आता सायली खूप खुश होते अर्जुनचं हे वाक्य ऐकल्यानंतर. आता सायली म्हणते, मग आपण जाऊया का तिकडे. आता अर्जुन म्हणतो, हो, पण आधी आपण हे एव्हिडन्स म्हणून आपल्याजवळ ठेवून घेऊयात कार्ड. आता ते कार्ड त्यांनी ठेवून दिले तिथे एव्हिडन्स बॉक्समध्ये. आणि आता सायली म्हणते, आणखीन काही सापडेल का बघूयात, शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत आपल्याकडे. मग आता अर्जुन म्हणतो, हो, एक काम करूयात, आपण पटपट चेक करूया, सापडेल काही ना काही. तर आता अर्जुन तिकडे
कपाटापाशी शोधतोय आणि सायली किचनमध्ये शोधाशोध करतीये आणि आता अर्जुनला तिथे पुन्हा काही सापडतं का ते बघूयात. पण तो त्या एव्हिडन्स बॉक्सकडे जरा जास्तीच निरखून बघत असतो, त्यामुळे त्याला काय सापडतं इथे ते बघूयात. आता प्रेक्षकांनो, हा जो थरार आणि ही जी शोधाशोध आहे ना, ही त्यांनी इथवर आणि इथपर्यंतच दाखवली आहे. आता आणखीन डिटेलमध्ये तुम्हाला काय सांगणार, तर आता हा भाग पूर्ण केलाय त्यांनी. अर्जुन आणि सायली दोघंही आता आश्रमाच्या बाहेर पडलेले असतात आणि आश्रमाला पुन्हा कुलूप लावलं जातं. अर्जुन म्हणतो, आज आपल्याला ज्या ज्या वस्तू सापडल्या ना, त्या वस्तूपैकी एखादी वस्तू जरी साक्षीशी निगडीत असली तर आपल्याला सिद्ध करता येईल की साक्षी आश्रमात आली होती त्या रात्री. म्हणजे चैतन्य म्हणतो खुनाच्याच रात्री ना. आता अर्जुन म्हणतो हो. आता अर्जुन गेलाय त्या बुटीकमध्ये, प्रीती बुटीकमध्ये तो गेलाय आणि तिथे जाऊन विचारपूस करतो त्या मुलीला, मला सांगा इथे 1.5 वर्षापूर्वी साक्षी शिकरे नावाची मुलगी तुमची कस्टमर होती का? ती इथून आउटफिट्स वगैरे घ्यायची का? आता ही मुलगी विचार करते असं त्यांनी दाखवलंय. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, पुढे काही जबरदस्त ट्विस्ट येईल का? बघूयात पुढे काय काय घडतंय ते. पण काय ना प्रेक्षकांनो, शेवटी न्याय हा आहेच कुठे ना कुठे समाजामध्ये, त्यामुळे मधुभाऊंना न्याय मिळेल हे नक्की आहे. फक्त आता तो कुठल्या पद्धतीने मिळतोय हे बघत राहूयात. असा होता आजचा भाग. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो, ज्यांनी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.